चकचकीत किचन वाट्यावर राडा कसा घालून ठेवायचा ही माझ्या नवऱ्याकडून शिकायला पाहिजे सगळ्यांनी. आणि राडा घालून कसं निर्लज्जासारखं हातात ही पण नवऱ्याकडून माझ्या शिकायला पाहिजे. तर जय बाळूमामा सगळ्यांना. आणि ही राडा ह्यांनी माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी काय करत होतं ह्याच्यासाठी नाही घातलं, तर ह्यांना पार्टी करायची आहे म्हणून ही सगळा राडा घालून ठेवला ह्यांनी. आणि मला रंग खेळायला भलतं आवडतं, पण ह्या वर्षी चंद्रग्रहणामुळे माझ्या रंगपंचमीला पण ग्रहण लागले. म्हणलं चला रंग नाका खेळायला भेटेन, आपण फोटो तर काढू आपण. मग काय लगेच आवरून घेतला आणि माझ्या जोडीला बोलवली होती माझी इथं जोडीदारी. आणि आम्ही साडी नेसलेल्या बघून आमच्या शेजारच्या दोघी पुरींनी पण साडी नेसून आल्या आणि त्यांचं काय तर भलतंच चालू होतं. आणि त्यांना बघून मला पण माझं लहानपण आठवलं, का तर मला पण लहानपणी साडी नेसायला जाम आवडायचं. आणि नकटीच्या नका एवढा रंग लावून आणि नसलेल्या मिंदवाला ताण देऊन आम्ही आमचं शूट करायला घेतलं. माकडासारखं इकडून तिकडून 4 उड्या मारून सुद्धा आम्हाला काय मनासारखं वाटतं ना. मग म्हणलं किती जरी काय जरी केलं तरी मनासारखं वाटणारच नाही, मग करून तरी काय फायदा. पण तरी पण आमचं शूट आम्ही कसं तरी आवरलं. आणि थंडी असताना उन्हाळा मला चहा म्हणलं का मी मेलेली सुद्धा उठून बसेल चहा प्यायला. नंतर काय माझा हिसाब करायला कोण नव्हतं म्हणून देवानं माझ्या पत्रात 2 कार्टून घातलेत. आणि ही कार्टून मी रंग खेळायला बघून पप्पांच्या मागे लागलीत की मम्मी रंग खेळूया, आम्हाला का नको म्हणून इथं पिचकारी नेला आल्यात. मग मी पण म्हणलं घेण्यात का त्यांच्या पप्पाकडनं घेतात, आपल्याला काय आपल्या पदार्थ थोडी ना घालायचे, त्यांच्या पप्पाच्या खिशातलं जाणार आहेत म्हणून. निवांत बसून मी त्यांच्या पप्पाची नुसती मजा बघत बसली होती, कारण पप्पाला मांदळी हाऊस पोरांनी मागल ती गोष्ट घेऊन द्यायची. आणि लहानपणी मी जेवढ्या खेळण्यात व्हरायटी बघितली नाही तेवढ्या पिचकारी मध्ये व्हरायटी यायला लागल्यात आता. तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.